मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप अल्पसंख्याक मोर्चा जळगाव जिल्ह्यातर्फे आज गोलानी मार्केट परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मुसळधार पाऊस असतानाही रक्तदात्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दिवसभरात 156 जणांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिराचा शुभारंभ जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। हे शिबिर रेड प्लस रक्तपेढीच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले। या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक परदेशी, उदय भालेराव, पितांबर भावसार, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परवेज पठाण आणि उपाध्यक्ष वसीम खान, जहागीर खान यांची प्रमुख उपस्थिती होती। शिबिरादरम्यान अल्पसंख्याक मोर्चाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या। आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते जिल्हा सचिव इस्माईल शेख, उपजिल्हाध्यक्ष जब्बार शेख, अफसर शेख आणि अब्दुल हमीद यांच्यासह जमीर नागोरी, ॲडव्होकेट शरीफ शेख, इरफान शेख पदाधिकाऱ्यांची निवड करून नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आली। आज हमारे महाराष्ट्र के तरुण तड़पदार युवाओं के अध्यक्ष सम्राट आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब, जो हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब हैं, उन्हीं के नेतृत्व में आज उनका 56वां वार दिवस बहुत ही जोश के साथ में अल्पसंख्याक मोर्चा ने यहाँ पे हमने आयोजन किया रक्तदान शिविर के अंदर जो महाराष्ट्र के अंदर लाड़की बहना असो कि अल्पसंख्याक को जितने भी योजना मिलते हैं, तो अल्पसंख्याक ने के जो व्यक्ति है, जो लोग हैं, इन्होंने देवा भोगे वार दिवस पर यहाँ पर हमने गोलानी मार्केट में 200 ब्लड बॉटल का हमने एक टारगेट दिया है। तो उसके अंतर्गत गोलानी के अंदर 200 लोग ब्लड देंगे, ऐसी हमारी अपेक्षा है। और आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब जिस तरह से महाराष्ट्र के अंदर काम कर रहे हैं, उनके नेतृत्व को मानते हुए हम जलगांव शहर के अंदर काम कर रहे हैं और उनको देखते हुए जो महाराष्ट्र के अंदर जो काम हो रहे हैं, और आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब के साथ में जो हमारे महाराष्ट्र के संकट मोचक है गिरीश महाजन साहब, उनके नेतृत्व में जलगांव शहर के अंदर एक जो मेडिकल हब बनने जा रहा है, उसको देखते हुए कि जलगांव के अंदर कोई व्यक्ति ब्लड के लिए कमी ना पड़े, इसके लिए पूरे महाराष्ट्र भर में अल्पसंख्याक समाज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब के वार दिवस पे ब्लड डोनेशन कर रहा है। और आदरणीय हमारे जलगांव शहर के तरुण तड़पदार आमदार नामदार राजूमामा भोळे साहब का आगमन भी हुआ है और उनके नेतृत्व में, और अल्पसंख्याक लोगों ने उन पे विश्वास रखकर यहाँ पर बहुत ही जोशों के साथ में ब्लड देने का काम किया है। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जळगावमध्ये भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा आघाडीतर्फे आमचे गळ्यातले तावीज व आमचे महाराष्ट्राला सांभाळणारे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवसानिमित्ताने आज अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने आतापर्यंत 56 म्हणजे साहेबांचाही वाढदिवस 56 एवढी बाटलीचं रक्तदान केलेलं आहे। या मार्फत आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो। साहेबांचं आयुष्य चांगलं व्हावं, ते नेहमी जसं महाराष्ट्राला सांभाळत आहे तसंच राहू द्या, ही आमची अपेक्षा आहे। आणि अल्पसंख्याकांच्याकडे आता आमच्या लाडके आमदार राजूमामा भोळे पण आले होते, दीपकजी सूर्यवंशी पण आले होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला आहे। आमचे जे आहे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष परवेज पठाण यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। आम्हाला अभिनंदन वाटतो की सर्व समाज एकत्र येऊन साहेबांसाठी किती प्रेम आहे, हे जे रक्त आम्ही दिलेलं आहे त्याच्याने माहीत पडतो का मुस्लिम समाज पण मागे नाही आहे। सबका साथ सबका विकास जसं आमच्या पंतप्रधान साहेबांनी सांगितलं आहे, तसेच आम्ही त्यांच्या ऐकण्यावरून चालत आहे। जास्त बोलणार नाही, तुमचा टाईम जास्त घेणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।